सर, जो प्रशिक्षण टीचरों की चालू है 5 दिन से, तो इसके बारे में बताइए कि क्या प्रशिक्षण दिया जा रहा है और कैसा दिया जा रहा है। मराठी। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड आयोजित तालुकास्तरीय किनवट अंतर्गत आदरणीय गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण हा सध्या या ठिकाणी मातोश्री कमलताई ठमके येथे सुरू आहे आणि हा प्रशिक्षणाचा उद्देश NAP 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जे काही बदल झालेले आहे त्या अनुषंगाने हा शिक्षकांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण आहे। यामध्ये शिक्षकांचा बौद्धिक विकास त्याबरोबरच या प्रशिक्षणाअंतर्गत जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या आराखड्यामध्ये जी फ्रेमवर्क दिलेली आहे ती फक्त समजून घ्यायची आहे। हा प्रशिक्षण पाठ्यक्रमावर नसून हा आराखड्यावर आहे आणि या अनुषंगानेच पुढील जो अभ्यासक्रम तयार होणार आहे आणि तो अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने 5-5 दिवसाच्या टप्प्याटप्प्याने हा प्रशिक्षण होत आहे। यावेळी 300 शिक्षक आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि 300 शिक्षकांचा ॲट अ टाइम प्रशिक्षण सध्या सुरू आहे। त्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि त्यांच्या इतर भौतिक सुविधासुद्धा या ठिकाणी दर्जेदार प्रशिक्षण झाला पाहिजे यासाठी केलेली आहे आणि भविष्यात 21व्या शतकातील आव्हान पेलण्यासाठी दर्जेदार विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत। हा उद्देश आहे। म्हणजेच विद्यार्थी केंद्रित लक्ष ठेवून शिक्षणाचे ध्येय ठरवून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करून त्या क्षमता पूर्ण करायच्या आहेत आणि त्या क्षमता पूर्ण करून देण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित त्यांच्या विषयाच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करून द्यायच्या आहे। आज समाप्त आहे। आज 5वा दिवस आहे प्रशिक्षणाचा। आज समारोपीय दिवस आहे। आदरणीय गट शिक्षणाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती महोदय आणि आमचे जे सुलभक आहेत, राज्य सुलभक म्हणून आदरणीय वैजनाथ काळे सर केंद्रप्रमुख हे सुद्धा आहेत आणि इतर प्रत्येक वर्गाला 2 मार्गदर्शक याप्रमाणे या ठिकाणी 6 वर्ग सुरू आहेत। सायंदुनी 12 मार्गदर्शक या ठिकाणी मार्गदर्शन करत केलेले आहे। थँक्यू। नमस्कार, मी साधन व्यक्ती राजेंद्र कंतुलवार। शिक्षक सक्षमीकरण TOT 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण मातोश्री कमलाताई ठमके इथे सलग 5 दिवसापासून इथं आयोजित केलेला हा शेवटचा दिवस आहे। या प्रशिक्षणाचे सर्वात मुख्य धोरण असे आहे की विद्यार्थी केंद्रित हे प्रशिक्षण आहे। ज्या पद्धतीनं नवनवीन शैक्षणिक धोरण अवलंबिल्या जात आहे त्याच पद्धतीनं हे जे शैक्षणिक धोरण आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये जे आपले प्राथमिक लेवलचे शिक्षक आहेत, माध्यमिक लेवलचे शिक्षक आहेत, त्या सर्व शिक्षकांना एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना अध्यापन कोण्या पद्धतीनं करायचं आहे आणि विशेष म्हणजे हे प्रशिक्षण विशेषतः विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण आहे। या प्रशिक्षणासाठी गटसाधन केंद्र पंचायत समितीचे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री गंगाधर राठोड साहेब हे वारंवार या प्रशिक्षणावर नजर ठेवून आहेत। इथं जेवणाची व्यवस्था, चायची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था
आणि शिक्षकापर्यंत जास्तीत जास्त चांगलं ज्ञान देण्याकरिता आमच्याकडे राज्यस्तरीय सुलभची 36 जणांची टीम आहे. ती पूर्ण टीम आपली वेळेप्रमाणे तासिका घेत आहेत आणि चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण आमच्या शिक्षकांना, आमच्या शिक्षक बांधवांना, भगिनींना कशा पद्धतीनं पोहोचवता येईल त्याचं काम योग्यरीतीनं होत आहे. त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये जे आदिवासी किनवट तालुका आहे त्या तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये आमचे शिक्षक बांधव भगिनी जे अध्ययन करत आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण आमच्या विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचता येईल, विद्यार्थी केंद्रित कसं करता येईल, आमच्या आदिवासी भागातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं अध्ययन कसे करतील यासाठीचं शिक्षण, यासाठीचं प्रशिक्षण आज इथे संपन्न होत आहे. आज हा शेवटचा दिवस आहे. सर्व गटसाधन केंद्राची टीम, आमचे साधन व्यक्ती, विशेष शिक्षक हे सर्वजण सतत 5 दिवसापासून आमच्या शिक्षक बांधवाच्या सेवेमध्ये आहेत. चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण झालं पाहिजे, हाच आमचा गटसाधन केंद्राचा आमचा हे उद्देश आहे. धन्यवाद. सक्षमीकरण प्रशिक्षण तालुकास्तरीय किनवट येथे दिनांक 10 तारखेपासून 5 टप्प्यामध्ये पूर्ण होणार असून जवळपास 1745 शिक्षकांना इथं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कमलताई ठमके इंग्लिश स्कूलमध्ये या प्रशिक्षण स्थळ निवडलेलं असून इथं शिक्षकांना ज्या काही भौतिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेवण असेल, चहा असेल, वही, पेन, पुस्तकं आणि 36 सुलभकाच्या माध्यमातून माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचं सक्षमीकरण करण्यासाठी जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020 यांच्या अंतर्गत जे नवीन शैक्षणिक शासनाचे उपक्रम आहेत ते शिक्षकापर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थी घडावेत यासाठी राज्य शासनाकडून डाईट नांदेड आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या अंतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती किनवट येथे माननीय गट शिक्षण अधिकारी श्री गंगाधर राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण चालू असून आज शेवटचा दिवस आहे. आज जो प्रशिक्षण दिया जा रहा है टीचर को और उस प्रशिक्षण में क्या क्या किया जा रहा है उसके बारे में बताओ. शिक्षक सक्षमीकरण TOT तालुकास्तरीय हे प्रशिक्षण चालू आहे. पहिला टप्पा चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व प्रशिक्षणांचं पहिल्या दिवशी सर्वांचं आम्ही प्राथमिक स्तरावर प्रत्येक हॉलमध्ये एका शिक्षकांचं फूल देऊन स्वागत केलं आणि सर्वांचं बाकीच्यांचं शाब्दिक सुमनानं आम्ही सर्वांचं स्वागत करून प्रशिक्षणाची सुरुवात केली. माननीय गटशिक्षण अधिकारी साहेबां आणि केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी साहेब जातीनं या प्रशिक्षणाकडे व्यवस्थित आणि चांगल्या रीतीनं व्हायला पाहिजे यासाठी त्यांचं परिपूर्ण असं लक्ष आहे आणि सर्व शिक्षकांना दुपारची जेवणाची उत्तम अशी व्यवस्था आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्ञानदाराचं उत्तम असं कार्य चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. सर्वांना पुस्तक, वह्या, पेन आणि आवश्यक ते सर्व साहित्य वाटप करून त्यांची सुरुवातीला एक चाचणी घेण्यात आली. आज परत आणखी एक चाचणी घेऊन समारोपाचा कार्यक्रम आज होण्याची शक्यता आहे. राज्याचा आराखडा NCF 2005 याला अनुसरून 2012 साली जो अभ्यासक्रम तयार झाला तो राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम जो आपण आता शिकवत आहोत तो सध्याचा आणि याच्यानंतरचा बदल म्हणजे NEP 2020 म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शिक्षण धोरण आपल्याला जे म्हणायचं आपण म्हणू शकतो. आणि हे धोरण आज म्हणजे आपण शिकत आहोत. या धोरणामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत आणि याच्यात पहिला बदल म्हणजे आकृतीबद्ध त्यांनी बदलून सांगितलं. 5, 3, 3, 4 5वी पर्यंत 5 वर्षापर्यंत पहिलं शिक्षण त्याच्यामध्ये बालवाटिका आहे, अंगणवाडी आहे.